आणि पुन्हा नंतर माझं खूप डेंजर दुखत होतं की मला 1 मंथमध्ये 15 दिवस खूप पेन होत होतं आणि स्टडी पण नव्हतं होत। तर आम्ही 1 मंथमध्ये 6-7 डेज सलाईन घेत होतो, तरी पण बरं नव्हतं होत। ते वाढत खूप वाढलं। त्यानंतर आम्ही पुन्हा शिर्डीला CT स्कॅन काढला आणि त्यामध्ये सांगितलं की लेफ्ट साईडची किडनी पण ॲब्सेंट आहे आणि राईट साईडचं युटरस बायकॉन्केव्ह आहे आणि ब्लडचं गोळ पण आहे युटरसमध्ये। मग आम्ही तिथून पुन्हा संभाजीनगरला गेलो आणि त्यानंतर पुन्हा तिथं पण पुन्हा CT स्कॅन काढला। ब्लड पण कमी होतं, त्यांनी ब्लड पण टाकलं आणि तिथं पण 6-7 डेज मी ॲडमिट होते। मग तिथून पुन्हा बरं झालं आणि पुन्हा 6-7 मंथ थोडं बरं राहिलं। त्यानंतर पुन्हा खूप डेंजर दुखत होतं। मग 11th ला माझं स्टडी पण नाही झालेला। मग नंतर 12thमध्ये माझ्या मामांनी तिथला ॲड्रेस सांगितला, अर्चित हॉस्पिटल संगमनेर। मग तिथं डॉक्टर अमित ताजने यांच्याकडे पाठवलं। मग तिथं त्यांनी आम्हाला ऑल प्रॉब्लेम जो काही प्रॉब्लेम होता तो समजून सांगितला की लेफ्ट साईडची किडनी ॲब्सेंट आहे, युटरस बायकॉन्केव्ह आहे आणि त्यामधलं एक ॲक्टिव्ह नाही आहे, तर ते काढावं लागेल। मग तिथं त्यांनी सर्जरी खूप छान केली आणि त्यानंतर त्यांनी मला 6-7 आवर्समध्ये चालायला पण लावलं। तिथं त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली। मी त्यांची आभार आहे।